हे आकाशाचे आहेत. कान कोणाचे तर आकाशाचे. मी जाणणारा द्रष्टा आहे. कानाद्वारे शब्द जाणणारा मी कानाचा काय आहे? द्रष्टा आहे शब्दाचा. घट द्रष्टा याने याहून मी कसा आहे? घट जसा माझ्याहून वेगळा आहे, तसा कान सुद्धा माझ्याहून वेगळा आहे. तो आकाशाचा आहे. आता त्वचा ज्या स्पर्श ग्रहण करते तिला मी जाणतो. है ना? त्वचेद्वारे काय कळतं? स्पर्श कळतो. बरं स्पर्श ग्रहण करीत नाही म्हणजे त्याच्या अभावालाही जाणतो आणि त्वचा समजा आपल्याला स्पर्श काही ठिकाणी कळत. त्वचा बधीर झाल्यावर स्पर्श कळतो का? नाही कळत ना. कोणता रोग म्हणते त्याला? नाही, नाही. कुष्ठरोग. कुष्ठरोग. आज ते बाया तपासायला आल्या होत्या ना, कोणाला कुष्ठरोग आहे का ते सांगा. कारण त्याच्यावर इलाज करता येईल. मग ज्या ठिकाणी कळत नाही, इथं बाबा काही कळेना आम्हाला. ते बी कोणाला कळतं? आपल्यालाच कळतं. आणि कळतं, स्पर्श कळतो कोणाला? आपल्याला. म्हणजे कळत नाही हे बी आपल्याला कळतं स्पर्श आणि अपर्श कळायला हे बी आपल्याला कळतं. म्हणून मी त्याच्याहून कसा आहे? वेगळा आहे. जर मी तेच असतो, त्वचाच असतो, तर मला कळालं नसतं ना. मग त्वचेहून आपण वेगळे. त्वचा मी नाही, माझी नाही, वायूची त्वचा आहे. ती वायूची आहे, मी हिला जाणणारा द्रष्टा आहे. तसा घट द्रष्टा या ज्ञानाने मी त्वचाहून कसा आहे? वेगळा आहे. आता चक्षु म्हणजे डोळे. जे डोळ्याने आपण रूप पाहतो, है ना? त्यास मी जाणतो. रूपाला बी आपण कोण जाणतो? मीच जाणतो. आणि समजा रूप दिसेना, अंधारामध्ये रूप दिसतं का? अंधाराचं रूप दिसतं. पण बाकीच्या पदार्थाचं रूप दिसत नाही. किंवा एखादा आंधळा माणूस आहे, त्याला रूपच कळत नाही. पण रूपाला न जाणणारा म्हणजे रूप कळत नाही, याला मी जाणतो ना. मला बाबा रूप दिसेना, रूप दिसतं याला बी मी जाणतो, नाही दिसेना याला बी मी जाणतो. म्हणजे मी रूप नाही हा. मी काय नाही? हे स्वरूप मी नाही व माझे नाही. मग रूप मी आहे का माझं आहे? मी नाही, माझं नाही. ते अग्नीच आहे रूप. मग डोळा कोणाचा आहे? रूप कोणाचं आहे? रूप विषय हा अग्नीच आहे ना. आणि डोळ्याद्वारे तो मनामध्ये मला कळतो. मनाला कळत नाही. इंद्रियाला कळत नाही. रूपाला बी काही कळत नाही. हे 2-4 जण कसे आहेत? जडच आहेत हे. आणि मी चैतन्य परमात्मा आहे. मला सगळं कळतं. मी जाणणारा. मग याच्याहून कसे आहेत आपण? रूपाहून वेगळे, डोळ्याहून वेगळे आणि डोळ्यामध्ये, मनामध्ये जे रूप तयार झालं त्याच्याहून बी वेगळे. याच्याहून सगळे मी कसा आहे? वेगळा आहे. आता जेव्हा जी रसस्वाद घेते तिला मी जाणतो. जिभेद्वारे रस कळतो. कधी-कधी रस बी कळत नाही. न कळणाऱ्या रसाला बी मी जाणतो, कळणाऱ्या रसाला बी मी जाणतो. आता सर्दी झाल्यावर काय होतं? कळतच नाही काही. चव कळत नाही ना. म्हणून ही जिव्हा मी नाही, माझी नाही, ही कोणाची आहे मग जिव्हा? पाण्याची. आपण तिथे कायला अभिमान धरायचा? मी हिला जाणणारा अ, म्हणजे जिभेला जाणणारा मी द्रष्टा आहे. घट द्रष्टा या ज्ञान. घटावून जसा मी वेगळा आहे तसा जिभेवर सुद्धा मी जिव्हा हे ज्ञानेंद्रिय सत्वगुणाचं आहे. बरं का? पण त्याला जाणणारा मी त्याच्याहून कसा आहे? वेगळा आहे. मी सत्वगुणाचा नाही, रजगुणाचा नाही, तमगुणाचा नाही. हे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय शरीर झाले सत्वगुण, रजगुण, तमगुण. आता घ्राण म्हणजे नाक. हे नाकाद्वारे काय कळतं आपल्याला? गंध कळतो. त्या गंध कळतो त्याला बी मी जाणतो. कधी-कधी नाकाद्वारे सर्दी झाल्यावर गंध कळत नाही. त्याला बी मी जाणतो. म्हणजे भावाला बी जाणतो. गंधाचा भाव म्हणजे कळणं, गंध कळणं. अभाव म्हणजे न कळणं. या दोन्हीला बी मी जाणतो. आणि गंध हे गंध विषय कोणाचा आहे? पृथ्वीचा. है ना? हे गंध मी नाही व माझे नाही, ते पृथ्वीचे. मग नाक कोणाचं आहे? पृथ्वीचं नाक आहे. आपण त्याच्याहून वेगळे आहोत. आपण गंधाहून बी वेगळे आहेत. जे सुगंध, दुर्गंध कळतो का? मग सुगंध, दुर्गंध मी नाही, माझा नाही. पृथ्वीच आहे. नाक बी पृथ्वीचा, गंध बी पृथ्वीचा. मग त्याच्याहून मी कसा आहे? वेगळा आहे.
आता हे झाली पंच ज्ञानेंद्रियाबद्दलची माहिती. आपण पहिल्याने कान पाहिला, हे आकाशाचा आहे. त्वचा पाहिली, वायूची आहे. डोळे पाहिले, अग्नीचे आहेत. जिव्हा पाण्याचे, नाक पृथ्वीचे. मग त्याचे विषय सुद्धा मी नाही, माझे नाही. है ना? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा एक विषय. कानाद्वारे शब्दच ऐकू येणार. डोळ्याद्वारे रूप दिसणार. बरं का? हे अपंचकृत पंचमहाभूताचे. जसं पंचकृत शरीर झालं मिसळून, तसं प्रत्येक इंद्रिय प्रत्येकाचं सेपरेट आहे. डोळा अग्नीचा दे, त्याच्यामध्ये पुन्हा काही मिसळलं नाही. म्हणून अग्नीचा रूप विषय डोळ्याने दिसतो. कान आकाशाचाच आहे. बरं का? म्हणून आकाशाचा जे शब्द गुण आहे ते कानाद्वारेच कळतो. नाक पृथ्वीचे. पृथ्वीचा जे मुख्य गुण आहे गंध, तो नाकाद्वारेच कळतो. जिव्हा पाण्याची, पाण्याचा जो विषय कोणता आहे रस, ते जिभेद्वारेच कळतो. है ना? असे 5 ज्ञानेंद्रियाचे 5 विषय आहेत आणि त्या 5 विषयाहून बी मी वेगळा आहे आणि पंच ज्ञानेंद्रियाहून बी मी कसा आहे वेगळा आहे. हे ज्ञानेंद्रिय मी नाहीत, पण त्याचा आपण माझे डोळे किंवा म्हणतो म्यात पाहिलं, पाहिलं म्हणलं मी पाहिलं म्हणल्यावर कोणी पाहिलं? डोळ्याला मी समजलं. मी ऐकलं म्हणजे ऐकणारा मी आहे. म्हणजे कानाला मी समजलं, मग कानाला, डोळ्याला, या इंद्रियाला मी समजू नका. पंचमहाभूताचे ते. सूक्ष्म देह हा, त्याच्यापैकी ज्ञानेंद्रिय सांगितलं आपल्याला. आता कर्मेंद्रिय. वाणी एक कर्मेंद्रिय. बोलत असताना तीच मी जाणतो व मी बोलत नाही. आता मौन धरलं तुम्ही, तिला बी मला कळतं मी आता बोलतच नाही. मग बोलण्याला बी मीच जाणतो, न बोलण्याला बी मीच जाणतो. म्हणून वाचा मी नाही, माझी नाही. वाचा कोणाची मग? आकाश. है ना? कारण शब्द हा कोणाचा आहे? गुण आकाशाचा. आणि शब्द कशाद्वारे बोलला जातो? वाणीद्वारा. म्हणून वाणी कोणाची आहे? आकाशाची वाणी. आपला आणि तिचा काही संबंध नाही. ती माझ्याहून वेगळी. वाणीला जाणणारा मी आहे, पण वाणी नाही ना मी. नाही. पाणी म्हणजे हात. हात आहे ना, याला संस्कृतमध्ये पाणी म्हणतात. मग देणं घेणं वगैरे काही करत असतानाही मी जाणतो. देणं घेणं करतो ना आपण आणि या देणं घेणं आता करीत नाहीत आपण. समजा काही काळ देणं घेणं केलं, पण आता व्यवहार बंद आहे. हाताने काही देण्यात घेण्यात गपचूप बसलो आपण. त्याच्या अभावाला बी मी जाणतो. बरं का? देण्या घेण्याच्या व्यवहाराला जाणतो. आता देणं घेणं करीत नाही त्याला बी मी जाणतो. म्हणजे हात कोणाचे आहेत? बरं का? हात हे वायूचे. कारण पैसे सरासरी आपण हाताने घेतो. है ना? आणि बोटाद्वारे त्या तळ हाताद्वारे स्पर्शाला डॉक्टर पाहतो ना, हाताने तपासून ताप आहे की नाही, काय आहे? हातानेच पाहतो ना. मग हे ती वायूची आहे. हात कोणाचे आहेत? हे कर्म इंद्रिय, हे वायूचे. वाणी हे कर्म इंद्रिय, ते आकाशाचा शब्द आहे. हाताद्वारे स्पर्श घेतो म्हणून ते वायूचे. मग वायू हात मी आहेत का माझे आहेत? मी नाही, माझे नाही. हातावरून आपण कसे येतं? वेगळे येतं. आता पाय, चालण्याच्या क्रिया मी सांगतो. आणि कधी पाय आपले थकून गेले, चलतच नाही आपण. म्हणजे न चालण्याला मी जाणतो, चालण्याला बी मीच जाणतो. पाय मी नाही, माझा नाही, तो अग्नीचा भाग. कारण पाय नेहमी गरम असते आणि रूप पाहण्याखाली त्याचा उपयोग होतो. म्हणून पाय कोणाचे? अग्नीचे. स्पष्ट म्हणजे आपण मूत्र ज्याच्याद्वारे बाहेर पडतं, त्याच्या त्याग करीत असताना मी जाणतो. त्या त्यागाच्या अभावाला मी जाणतो. यास्त उपस्थ मी नाही, माझे नाही, ते पाण्याचं आहे. उपस्थ कशाचं आहे? पाण्याचं. आता बुध ज्याच्याद्वारे आपण मलत्याग करतो. ते मल म्हणजे पृथ्वीचा भाग आहे. म्हणून ते बुध कोणाचं आहे? पृथ्वीचं आहे. त्याच्या त्यागाला मी जाणतो आणि त्याग होत नाही त्याला मी जाणतो. मी नाही, माझं नाही, ते कोणाचं आहे? पृथ्वीचं आहे. म्हणजे 5 कर्मेंद्रिय पंचमहाभूताचे. है ना? आता पंचप्राणाविषयी पंचप्राण क्रिया करतात त्यास मी जाणतो. 5 प्राण. व्यान, पुन्हा
व्यान हे, समान हे, उदान हे, प्राण हे मुख्य आणि आपण. आता व्यान हा आकाशाचा आहे. मी आहे, माझा आहे का तो मग? नाही. जो आपल्या कंठामध्ये राहतो उदान नावाचा प्राण, तो अग्नीचा आहे. तो काय काम करतो? पाणी आणि अन्न वेगळं करतो. तो कोणाचा आहे? अग्नीचा आहे. मग तो माझा आहे का? मी नाही, माझा नाही. प्राण जे मुख्य आहे, हृदयात श्वासोश्वासाचं काम करतो. म्हणजे 15 मिनिटाला, एका मिनिटाला 15 श्वास, एका घंट्याला 900 श्वास आणि 24 घंट्याला 21,600 श्वास करायचं काम प्राण करतो. तो पाण्याचा आहे. कोणाचा आहे तो? मी नाही, माझा नाही. समान आपल्या उदरामध्ये राहतो. तो अन्नपचनाचं काम करतो. तो कोणाचा आहे? वायूचा आहे. बरं का? अन्नपचन करतो. मग आपलं समान वायू सुद्धा मी नाही, माझा नाही. आपण आपल्या कमरात राहतो. मलमूत्र विसर्जनाचं काम करतो. तो पृथ्वीचा आहे. मलमूत्राचं विसर्जन करतो म्हणल्यावर तो कोणाचा आहे? मग तो प्राणवायू मी नाही, माझा नाही. आपण वायू सुद्धा. पंचप्राण क्रिया करतात, त्यास मी जाणतो. त्याच्या क्रियेच्या अभावाला मी जाणतो. कधी कामच करीत नाहीत ते. म्हणून हे प्राण मी नाही, माझे नाहीत. हे एकत्र मिळालेल्या पंचमहाभूताचे आहेत. मी यांना जाणणारा अ, अ, घटद्रष्टा याने त्याहून भिन्न आहे. आता मन काय करतं? आता 15 झाले ना. पंच ज्ञानेंद्रिय सांगितले तुम्हाला, पंच कर्मेंद्रिय सांगितले, पंच प्राण सांगितले. आता 16वं मन. हे संकल्प विकल्प करतं. हे करावं का नाही, हे करावं का नाही असं मनामध्ये चालू राहतं. त्यास मी जाणतो. संकल्प विकल्पाच्या अभावाला मी जाणतो. म्हणजे कधी-कधी शांत राहतं मन. काहीच करीत नाही. म्हणून ते मन मी नाही, माझे नाही, एकत्र मिळालेल्या पंचमहाभूताचे आहे. मी याला जाणणारा घटद्रष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे. हे पंचमहाभूत एकत्र आले ना मनामध्ये सगळेच येतं. मनामध्ये काय आहे? आकाशाचा काही भाग आहे. आकाशाचा शब्द आहे. काही रूप येतं अग्नीचे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. या पंचमहाभूताचे संस्कार कुठे येतं? मनात येतं. पंचमहाभूताचे झाले ना त्याने. एकत्र मिळालेल्या पंचमहाभूताचे आहे मन. सत्वगुणाच्या ह्या जे पंचमहाभूत आहे त्याच्या सत्वगुणाचा तुकडा म्हणजे मन. म्हणजे त्याच्यात काही आकाश शब्द आहेत तुमच्या मनात, काही रूप. आता आई म्हणलं की आलं की नाही रूप. काही शब्द आहेत तुमच्या मनात. शब्द धरले ना तुम्ही, हरिपाठ ठेवला, पुन्हा काकडीचे काही अभंग ठेवले, काही निवडक अभंग ठेवले. असे शब्दाचे तुकडे म्हणजे मन. बुद्धी, बुद्धी निश्चय करते तीच मी जाणतो. हिच्या निश्चय न करणाऱ्या म्हणजे अभावालाही जाणतो. कधी बुद्धी निश्चय करते असं करा. कधी बुद्धी निर्णयच घेत नाही. तुम्हाला जसं करा तसं करा म्हणजे. असं म्हणतो ना आपण. मग त्या अभावाला मी जाणतो. म्हणून ही बुद्धी मी नाही, माझी नाही. ते एकत्र मिळालेल्या महाभूताची आहे. मी हिला जाणणारा द्रष्टा, घटद्रष्टा याने याहून वेगळा आहे. याप्रमाणे सर्व तत्वे मी नाही, माझी नाहीत असे जाणार. आता हे 17 तत्व मी एक माझे आहेत. म्हणजे सूक्ष्म देहाबद्दल अत्यंत महत्वाची माहिती. आणि ही माहिती जमा कशाकरता करायला आपण? काय निर्णय लागला की हे मी नाही, हा निर्णय घेण्यासाठी चिंतन करावं. असे जाणल्याने काय निश्चय करावा म्हणजे निर्णय काय करावा? पहा आता. लिंगदेह त्याला सूक्ष्म देह म्हणतात हां. व त्याचे धर्म. लिंगदेह कानाचा धर्म काय आहे? शब्द आहे. डोळ्याचा धर्म काय आहे? रूप पाहणे. पुण्य पापाचे कर्तव्य यांचे फल सुख-दुःखाचे भोक्तृत्व. इहलोकी परलोकी गमनागमन, वैराग्य, समाधी, सात्विक वृत्ती, रोग, राग, द्वेष, अ, हर्षादरी, राजस वृत्ती, निद्रा, आळस, प्रमादादी तामसवरती, तसेच क्षुधा, त्रषा हे तहान लागते. हे सगळे धर्म कोणाचे आहेत? है ना? तहान लागणं. हे सगळे पाहिले ना आपण आतापर्यंत. लिंगदेह व त्याचे धर्म, पाप पुण्याचे कर्तृत्व. आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला वाटतं पाप केलं, कधी पुण्य केलं, हे मनामध्ये आहे ना सगळे. बुद्धीचे धर्म आहेत हे. यांचे फल, त्याचं काय फल आहे बाबा? सुख-दुःखाचे भोक्तृत्व.
हे सगळं आपण पाहिलं. हे तसेच तहान भूक है ना, तहान लागते हे स्थूल देहाचे पाहिलं ना आपण धर्म किंवा वैराग्य. मनामध्ये कधी वैराग्य निर्माण होतं, कधी समाधी षटक संपत्ती, शम, दम, उपरती, तितिक्षा, समाधान, है ना, विवेक, वैराग्य हे सगळं मनामध्ये आहे ना. मग आपल्या मनामध्ये वैराग्य येणं, समाधी षटक संपत्ती, कधी-कधी सात्विक वृत्ती निर्माण होणं, प्रवचनाला येणं, वाटणं, हे सगळे धर्म कोणाचे? अंतःकरणाचे, मनाचे म्हणा, बुद्धीचे म्हणा. राग, द्वेष हे कुठे असते? मना, है ना. राजस वृत्ती, तामस वृत्ती ह्या अंतःकरणाचे धर्म आहेत ना. तहान, भूक, पुन्हा कमी दिसणं, अंधत्व, कधी मंद दिसत, कधी स्पष्ट दिसत, हे डोळ्याचे धर्म आहेत. हे मी नाहीत, माझे नाहीत, हा निश्चय झाला. आता जे काय पाहिलं ना आपण, ताण, भूक, आळस, निद्रा, टवटवी, अग्नीचे धर्म आहेत. है ना. पुन्हा मंद दिसणं, स्पष्ट दिसणं, डोळ्याचे धर्म आहेत. मग हे मी नाही, माझे नाही. मनामध्ये काय येतं? कधी सात्विक वृत्ती येते, कधी राजस कामच करावं वाटतं, कधी झोपून राहावं वाटतं, तामस वृत्ती. मग हे मी एक माझे आहेत, मनाचे धर्म आहेत. करतेपणा, भोगतेपणा, आळस, निद्रा हे सगळे धर्म सांगितले आतापर्यंत आपण. ते मी नाहीत, माझे नाही. पाप पुण्याचा करता व त्याचे फल, सुख दुःखाचा भोगता व मी नाही. कर्तृत्व, भोक्तत्व हे माझे धर्म नाहीत, हे कसे जाणावे? आता हे लक्ष द्या. काय प्रश्न विचारला? पाप पुण्याचा करता, त्याचे फळ. पाप केलं त्याचं फळ काय? पुण्य केलं त्याचं फळ काय? सुख झालं, दुःख झालं, भोगता मी नाही, है ना. कर्तृत्व भोगते माझे धर्म नाहीत, हे कसं समजावं आपल्याला? म्हणून समजून सांगायला पहा. जी वस्तू विकारी असते ती क्रियावान होण्याचे करता. जी वस्तू बदल होतो ना, ती क्रियावान होण्याने करता होतो. आपल्याला करता काय म्हणतो? जी विकारी वस्तू आहे. आता देहाचा काय होतो? विकार होतो ना, बदल होतो ना याच्यात. इंद्रिय विकार होतो. मग काय म्हणतो आपण? मी करता आहे, मी बघता. देहाच्या धर्माने मी म्हातारा आहे, मी बाल आहे, तरुण आहे. ते क्रियालाच काय म्हणतो आपण? बालपण, तरुणपण, म्हातारपण. म्हणजे पुण्याच्या किंवा पापाच्या क्रियाचा मी करता नाही. याच्यावर मी कसा आहे? जी वस्तू विकारी असते ती क्रियावान होण्याचे करता होते. जे विकार होतेत का, ते क्रिया केल्याने काय होतं? ते ती काय क्रिया केल्याने करता म्हणतात त्याला. म्हणजे पुण्याचा किंवा पापाचा क्रियाचा मी करता नाही. पुण्याचं मी करताय का पाहणार आहे मी? पाप पुण्य हे अंतःकरणाचे धर्म आहेत. त्याला जाणणारा मी त्याच्याहून कसा आहे? वेगळा आहे. मी पापी नाही, पुण्यवान नाही आणि त्या पाप पुण्याचा करता बी मी नाही. मी निर्विकार कुटस्थ असल्यामुळे क्रियेचा आश्रय नाही. तो जो करता नाही तो भोगताही नाही. मी कसा आहे? कुटस्थ, म्हणजे ब्रह्मरूप मी आहे. मी काही करीत नाही, मी काही भोगीत नाही, है ना. आता समजा आपण मागे एक उदाहरण पाहिलं होतं, दिवा. दिवाच्या प्रकाशाखाली राजा होता, नृत्य चाललेलं होतं, है ना. गायन चाललेलं होतं, वादक होते. ते दिवा चाललेलाच होता, आपला दिवा लागलेला. त्याने सगळे गाणे त्याच्या समोर झाले, ते सगळे निघून गेले, ते दिवा जसाला तसाच. तसं या कर्त्या भोक्त्याच्या अभावाला मी जाणतो आणि करते भोगते काम करीत असतात. इंद्रिय, कर्म इंद्रिय काम करते, त्याला बी मी जाणतो. म्हणजे मी करता बी नाही, भोगता बी नाही. पण अज्ञानामुळे काय म्हणतो? मी करताय, मी चालणार आहे, मी बोलणार आहे, असं माणूस म्हणत असतो. आपण करते भोगते नाही. निर्विकार कुटस्थ असल्यामुळे क्रियेचा आश्रय नाही. जो करता नाही तो भोगताही नाही. म्हणून हे अंतःकरणाचे धर्म आहेत किंवा बुद्धीचे धर्म. हे सगळे करते भोगतेपणा कोणाचा धर्म आहे? संसार धर्म सगळे बुद्धीचे किंवा अंतःकरणाचे. हे माझे नाहीत, मी याला जाणणारा
घट द्रष्टा याने कसं आहे मी वेगळं आहे असं समजावं. आपण समजा तीर्थयात्रा केली का आपल्याला वाटतं पुण्य झालं. पण ते संसार धर्म बुद्धीचा आहे ना. मग आपण पापी नाहीत. समजा एखाद्या वेळेस मुंग्या मेल्या, काही पाप झालं आपल्याकडून, तर आपण काय म्हणतो आपण पाप झालो, पापी आहेत. पापी नाही नाही तुम्ही, पुण्यवान बी नाही, तुम्ही पापाचे करते बी नाही, भोगते बी नाही. तुम्ही आता समजा इथं यज्ञ केले, बरं का. मनुष्य देहामध्ये यज्ञ केले, 100 यज्ञ केले आणि स्वर्ग मिळाला. मग या ठिकाणी यज्ञ करणारा बी मी नाही आणि त्या पुण्याचं फळ भोगणारा बी मी नाही. मी फक्त साक्षी. पण त्याने काय आरोप केला? मीच पुण्य करणार आणि मीच आता तिथं भोगणार आहे. मग हे सगळं कसं आहे, मी करता नाही, मी भोगता नाही, मी फक्त पाहणार आहे. तसा घट आपल्याहून वेगळा आहे, तसं पाप पुण्य सुद्धा आपल्याहून कसं आहे, वेगळे आहे. ते अंतःकरणाचे धर्म आहे. इहलोक परलोक या ठिकाणी गमनागमन माझे धर्म नाही ते कसे जाणावे? पुण्य केलं बरं का. आता पहा अंतःकरण म्हणजे लिंगदेह परिच्छिन्न आहे. याचे प्रारब्धाच्या जोराप्रमाणे गमनागमन संभवते. म्हणजे अंतःकरण हे व्यापक परिच्छिन्न आहे आणि त्या प्रारब्धाच्या जोराप्रमाणे त्याचे येणं जाणं होतं. मी आकाश आणि व्यापक आहे म्हणून गमनागमन माझे धर्म नाहीत असे जाणार. अंतःकरण परिच्छिन्न आहे बर का. मग ज्या अंतःकरणाने पुण्य केलं ते गेलं स्वर्गाला. पण मी तिथं बी आणि इथं बी. म्हणजे जाणं येणं माझ्या ठिकाणी आहे का? नाही. जसं आकाश. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. समजा इथं घट आहे. घटामध्ये आकाश आहे. तो घट आपण पिराच्या माथ्यावर नेला. मग इथलं आकाश तिथं गेलं का? आकाश व्यापक असल्यामुळं इथं बी आकाश आहे, तिथं बी आकाश आहे. इथलं आकाश तिकडे गेलं नाही. अंतःकरण परिच्छिन्न आहे. घट गेला इथले तिथं. पण आकाश व्यापक असल्यामुळं इथलं तिथं गेलं नाही. तसं इथलं अंतःकरण सूक्ष्म देह पुण्य करून कुठे गेला? स्वर्गाला गेला. कारण तो परिच्छिन्न आहे. आणि आपण इथं बी येतं, तिथं बी येत. मग गमनागमन अंतःकरणाचं आहे, सूक्ष्म देहाचं आहे. आपलं नाही. तुम्ही तिथं बी येत, कुठे बी येत तुम्ही. तुमचं जाणं येणं नाही. स्वर्गाला गेले तर तुम्ही नाही गेले. तुम्ही इथं बी येत आणि आता बी तुम्ही स्वर्गात नाहीत का? आता बी व्यापक म्हणलं. व्यापक म्हणल्या इंद्रियाच्या देहात कोण आहे? तुम्हीच आहेत ते. आणि इथं भाकरी का ना भेटाना आपल्याला पण तिथं अमृताचा साक्षीदार आपण येत ना. हा इथं नका भेटू त्या भाकरी. पण चैतन्य तिथं बी साक्षी आणि इथं बी साक्षी. खाणारं, पिणारं, राहणारं, झोपणारं, जागं चैतन्य नाही. चैतन्य हमेशा जागच आहे. झोप इंद्रियाला लागली, बरं का, मनाला लागली. तुम्ही जागेच आहेत. पण तुम्ही जागे नसते तर सुषुप्तीमध्ये काहीच नव्हतं. हे कोण म्हणलं असतं? कारण जागा आहे. तिथं काय मस्त म्हणजे तिथला आनंदाचा अनुभव कोणाला कळाला? म्हणजे तुम्हालाच कळाला ना. म्हणजे तुम्ही ज्ञान स्वरूप आहेत. इंद्रियाला ज्ञान नाही. मनाला ज्ञान नाही. ते पंचमहाभूताचे भाग आहेत. मग असे तुम्ही कसे तर दिव्य परमात्मा आहे. दिव्य म्हणजे तुमच्या ठिकाणी पंचमहाभूत नाही. तुम्ही अखंड आहेत. सात्विक, राजस, तामस यावरती मी नाही व माझे नाही, हे माझे धर्म नाहीत हे कसे जाणार? बरं का. सात्विक, राजस, तामस तुम्ही नाही आणि तुमचे ते धर्म बी नाही. आता सात्विक, राजस, तामस याचं चिंतन आपण आपला वेळ संपला पुन्हा हे जरा लक्षात राहत नाही. आज काय पाहिलं आपण? सूक्ष्म देहाची आपण माहिती घेतली. कान मी नाही, कान आकाशात. शब्द बी आकाशाचा. मनामध्ये जाणणारा मी याच्याहून कसा आहे? वेगळा आहे. मनामध्ये शब्द कळणार पण त्याच्याहून वेगळा आहे. प्रत्येक इंद्रियाचे अभिमान धरायचा नाही त्याच्या गुणाचा अभिमान धरायचा. कर्म इंद्रिय तसेच आहेत. हात, पाय, पुन्हा पंचप्राण, पंचमहाभूताचेच आहे ते. व्यान, प्राण पूर्ण शरीरात राहतो आपल्या. हालचाल करतो पण तो आकाशाचा. है ना? मन, बुद्धी, पंचमहाभूताच्या सत्व गुणाचे सूक्ष्म आहेत ते.
म्हणजे इंद्रियाद्वारे कळत नाही त्याला म्हणावं सूक्ष्म, आणि इंद्रियाद्वारे कळत त्याला म्हणावं स्थूल. आता हे जे शब्द आहेत ते स्थूल आहेत. आता हे अंतःकरणात गेल्यावर मग ते सूक्ष्म होते. आता मनामध्ये काही शब्द आहेत तुमच्या, कोणी तुम्हाला चांगलं म्हणलेलं, शिव्या द्यायलेलं, हे सगळं मनात आहे. ते सूक्ष्म शब्द आहेत. कारण मनामध्ये जेवढे सूक्ष्म आहेत ना, ते सूक्ष्म आहेत. आणि जे प्रगट झाले, आता जे कानाद्वारे ऐकले ते स्थूल शब्द. काही रूप डोळ्यांनी पाहिलेले स्थूल आहेत. पण मनामध्ये काही रूप आहेत ते सूक्ष्म आहेत. मन हे सत्वगुणाचं आहे, बुद्धी बी सत्वगुणाची आहे, आणि जाणणारे तुम्ही सत्वगुणाचे नाहीत, रजगुणाचे नाहीत, तमगुणाचे नाहीत. तुम्ही कसे तर निर्गुण आहेत. असं निर्गुण. उद्याचा विषय आपला तोच आहे, सात्विक, राजस, तामस. या वृत्ती मी नाहीत, व त्याचे धर्मही नाहीत. हे कसं ओळखायचं? मनामध्ये समजा भक्ती, त्याचं चिंतन आपण आता उद्या करू. प्रश्न क्रमांक 78. वरदे हरित श्री ज्ञानदेव आसा विश्वात्मके देवी हे देवाय पुरुषावे पुरुषोति मद द्यावे पसारा. जे खळांचे व्यंकटी पांडू तया सत्कर्मी रतिवाळ होता परस्परे लढो दुरिताचे निमिरता विश्व स्वधर्म सूर्य पाव तो जेवाचे वर्षते कळकळी ईश्वर निष्ठाची मान्य चला कल्पत विजया ते सर्वांनी सदा सज्जन होते. भज गवारे राखणी आनंद भगवान हे दमने से सनाओ हा हो यदान पसाओ ये बड़े ज्ञान देव को सुचिरा ये ने बळे ज्ञान जय रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी सर. रामकृष्ण. जारी जारी सर्वांना जारी. हरी जय हरी. जय हरी. आवडलं सगळे तुम्हाला पिंक पाहा. सुंदर. ते उद्याच्या सांग ना सगळ्याला. जेवायला बोललो ना ते मला. उद्या का परदेशी उद्या उद्या कार्यक्रम मळ्यात बसले पुण्यतिथी उद्या आम्हाला जेवायला आहे का? हा ते काय इथं